हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आज खूप स्पेशल असा दिवस आहे आणि तो म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे। आणि तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खूप 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 शुभेच्छा। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे। तर तुम्हाला माहितीच आहे की कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी मधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरी मिळवलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात अर्थशास्त्रज्ञ, वकील आणि प्राध्यापक म्हणून झाली। त्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी विस्तृत काम केलं। स्वातंत्र्यपूर्व काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्त्वाचं योगदान होतं आणि त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली। माणूस म्हणून जगण्याचा माणसाला हक्क दिला। त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी एक चळवळ उभी केली। त्याचबरोबर महिला आणि कामगारांच्या हक्काचे सुद्धा ते समर्थक होते। स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आणि अशा या महामानवाला त्रिवार अभिवादन। तर जयंती निमित्त आज आम्ही मस्त रेडी झालेलो आहोत। व्हाईट कलरचे असे तिघांचेही आमचे आउटफिट आहेत, तुम्ही बघू शकता। आणि भारतातच नाही तर जगभरात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा स्वीडनमध्ये आज बाबासाहेबांची जयंती साजरी करणार आहोत। बाबासाहेबांची कारकीर्द आणि संविधानामध्ये असणारा त्यांचा मोलाचा वाटा हे शिवानीने आपल्याला सांगितलं। पण संविधानाआधी आपल्याकडे काय होतं, म्हणजे संविधान होतं का आधी, हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असेल। सो संविधानाआधी आपल्याकडे अजून एक संविधान होतं आणि त्याचं नाव होतं मनुस्मृती। पण त्या मनुस्मृतीमध्ये असं लिहिलं होतं की महिलांना किंवा कोणत्याही ज्या बॅकवर्ड क्लासेस आहेत तर त्यांना कोणतेच अधिकार दिलेले जात नव्हते किंवा त्यांना अधिकार देऊनही उपयोग नाही असं त्यामध्ये लिहिलेलं होतं। तर तीच मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली आणि त्यांचं दहन केलं, नष्ट केलं। आणि नुसतंच ते नष्ट केलं नाही तर आपल्याला हे नवीन संविधान दिलं। आणि म्हणजे याच्यावरूनच आपण बघू शकतो की फक्त एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करायचा नाही तर त्या तिरस्कार करता करता अजून लोकांना आपण काय चांगलं देऊ शकतो हे बाबासाहेबांकडनं शिकण्यासारखं आहे। आणि खरंच बाबासाहेबांकडनं शिकण्यासारखं म्हणजे त्यांची जिद्द, ज्या जिद्दीने ते हे सगळं काम करत होते। याच महामानवाला त्रिवार अभिवादन। क्रांतिकारी जय भीम। क्रांतिकारी जय भीम। उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा। उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा। ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा, घुमू दे दागी दिशाही। ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा, घुमू दे दागी दिशाही। जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्य इशारा हा। जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्य इशारा हा।